हम लोग मतलब बताता हूँ बाद में. राहुल आणि संदेश आणि बॉलर निलेश. तो बढ़ रहे मैच की ओर. सेकंड राउंड का सेकंड मैच अपन देख रहे हैं. तो स्ट्राइक ऑन का हम देख रहे हैं. राहुल नाईक स्ट्राइक के इनको संदेश वाघमारे पहला बॉल. फर्स्ट बॉल हम देख रहे हैं. तो फर्स्ट बॉल जबरदस्त जबरदस्त पेस. पहला बॉल पहली ओवर हम देख रहे हैं. तो एक रन आहे का? राहुल आणि संदेश आणि बॉलर कोण? निलेश ना. आता संदेश स्ट्राईक. संदेश आहे ना. स्ट्राइक ऑनला संदेश असणारे. स्ट्राइक एंडला असणारे राहुल गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. निलेश पहिले षटक मिळणार. पावल पेता षटकसाठी आडचा आहे सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या आत आणि 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. ही संधी ती म्हणजे भिंगार संघाच्या फलंदाजाला. दोन चेंडूचे फिके झाले. एक धाव स्कोर कार्डवर. एक धावेने श्री गणेश झालंय. ते म्हणजे भिंगार संघाचा बाबा. नेक्स्ट बॉल निलेश याचा आपटला गेला. एक्रॉस लाईनचा फटका. काळ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्र जिंकताय ना त्या आउटफील्ड चांगले. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलंच रनिंग बिल्डिंग विकेट. थोडंसं खराब थ्रो. याचीच पूर्णपणे फायदा या दोन्ही फलंदाजाला. 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे. नक्कीच गुड रनिंग बिल्डिंग द विकेट म्हणावं लागेल. दुहेरी धावेने टोटली स्कोर काढा आपण पाहतो. 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर मेंटेन आणि पॉवर प्लेत षटक आणि पॉवर प्लेत षटकाचा मोह घ्यावा लागेल दोन्ही फलंदाज. पाहूया नेक्स्ट बॉल निलेश. यावेळेला यॉकलेचा चेंडू पुन्हा एकदा काव करण्याच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक हातात चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे विकेट मिळू शकतो. डाय घेतल्या परंतु पंच लेग पंच हातावेमध्ये का तर सांगतात विकेट. आणि महत्वाचा विकेट मला संदेश संदेश हा महत्वाचा विकेट होता. एक मोठा मासा गाळायला लागतोय. यस डीजे आपल्याला संधी असणार आहे. तर पहिल्या षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचे फिके झाले आणि मला वाटतंय टोटली स्कोर कार्ड आतापर्यंत भिंगार संघाचं 4 धावा स्कोर कार्डवर आहे. बॅटर स्ट्राईक ऑनला असणार आहे. समीर नाईक वन डाऊन फलंदाज. एक जबरदस्त फलंदाज. एक स्टायलिश फलंदाज आहे. परंतु फलंदाजी करणार आहे. करावं लागणार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करून फ्लाय स्लिपला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढं चांगलं थ्रो. तेवढं चांगलं कलेक्शन. हा विचार केला धामणी संघाचा तर एक जबरदस्त संघ आहे. खालापूर तालुक्यातील एक नावाजलेला संघ आहे. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण करतात. जेवढं नाव आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढेच चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल मला वाटतं लास्ट बॉल. यावेळेला सुद्धा वेगवान चेंडू. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. पंच कोणती हरकत करत नाही. संजय सर आम्हाला सांगतात षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो तर 1 बाद 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बोल ना. बोल ना. बोल बोल ना. मैच देखना है. मैच मैच बॉलर कोण आहे? बॉलर
न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळते. सांग की दुसरं षटक असेल वैयक्तिक. पहिलं षटक राहुल गोलंदाजी मार्गावर सामोऱ्या फलंदाज समीर सामना करणार. पहिला बॉल स्लो पण डिलिव्हरी बाउन्स केला जाते. पहिला चेंडू फसवलं जाते फलंदाजाला. गिरकी घेत चेंडू जाते विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बोल बोल ना. नेक्स्ट बॉल या वेळेला थोडासा इन्स्विंग चेंडू. थोडासा फलंदाज गहीवरून गेलाय. दिशा पाहावी लागेल. गोलंदाजी पाहावं लागेल. हेरावं लागेल गोलंदाजाला. बॅक टू बॅक हा दुसरा बॉल समीर तुझ्यासाठी मित्र. हा दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. राहुल मात्र काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची फेकी या वेळेला नक्कीच 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 बॅटीशी लागले. पंच आमचे मेन पंच हात हवेमध्ये करतात. फलंदाज समीर बॅक टू पॅमिलियन. तंबूचा रस्ता धाडला जातो यश डीजे. पापलेटवाल्याचं गाणं लाव मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे आईला मजा
हरकत नाही, चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. एक चांगला संघ बांधलाय भिंगार बी संघाने. हरकत नाही, धामणी संघ थोडस हावी ठरत असताना या सामन्यात भिंगार संघावर ते शेवटचं षटक आपण पाहतोय. सागर घेऊन आले शेवटचे काही चेंडू शिल्लक. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा खराब चेंडू असेल. पंच आमच्या बाजूने वळतात. संजय सर सांगतात की हा व्हाईट बॉल एक स्वेअर चेंडू, एक अव्वांतर धाव. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवर. आणि चेंडू आपण पाहतोय तर 3 चेंडूची फेकी झाले, 3 चेंडू शिल्लक, 3 चेंडूची खेळी बाकी. तर मला थोडं आक्षेप आलाय स्वतः पंचांकडून. पंच आम्हाला सांगतात की थ्रो गोलंदाज. तर फलंदाजाने मला थोडा आक्षेप घेतला या गोलंदाजावर. तर पाहायचं आपण रिव्ह्यू मध्ये पाहतोय, थोडं अंपायर आमचे पाहतात काय असणार आहे काय नसणार आहे. स्वतः अरुण वाघचौरे सर स्वतः आयोजक सांगणार आहेत या चेंडूवर नक्की थ्रो केलाय की काय. थोडासा वेट करायचा. हॅलो. तर थर्ड अंपायरने डिसिजन सांगितलेलं आहे की एकदम फ्री डिलिव्हरी, फ्रेश डिलिव्हरी. हरकत नाही, ॲक्शन थोडी वेगळी आहे. त्या गोलंदाजी उंची जरा चांगली आहे, तर नक्कीच वाईट असणार आहे, वाईट असणार आहे पंच. हरकत नाही, परंतु नो बॉल नाहीये. सामन्याकडे वळतो, 1 धाव मिळते स्कोर कार्डवर. यावेळेला मोठा फटका कडे कडे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात मध्ये. नक्कीच का कोणाला जबरदस्त सजेल. यस डीजे आपल्यासाठी संधी. थोडस मधुर गीत कमी आवाजात. एक विकेट पाहायला मिळतोय. फेकी झाले, एकही धाव खर्च केला नव्हता. एक वाईट बॉल आला. 4 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. 5वा बॉल चांगला थ्रो. काय काय क्षेत्ररक्षण आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. परंतु तेवढीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. भिंगार संघाची 1 धाव मिळते. मित्रांनो विचार केला भिंगार संघात चांगला संघ बांधलेला आहे, परंतु ते फटके येत नाहीये. कारण आपण स्कोर कार्ड पाहतोय तर आतापर्यंत जाऊन पोचले 14 या धावसंख्येवर. म्हणजे शेवटचा चेंडू असावं मला तर वाटतंय. शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू. आणि या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. कारण तर 14 धावा स्कोर कार्डवर. थोडस लो स्कोरिंग मॅच होऊ शकतो धामणी वर्सेस भिंगार. पाहूया लास्ट बॉल सागर याचा. यावेळेला कव्हर कट पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे परंतु आउटफील्ड करा. ब्रेस लागले. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. क्षेत्ररक्षण झाले. चेंडू त्याला फेकण्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर नक्की तिसरी धाव घेते, नाही तर फलंदाज बाद होतो. 2 धाव मिळणार नक्कीच. पंच 2 धाव आहे ना. ओके 2 धावा आहेत. तर षटक क्रमांक 3 समाप्त होते. फर्स्ट इनिंग इथे समाप्त होते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 16 धावा स्कोर कार्ड वर भिंगार संघाच्या येणारे 3 षटक आणि 17 धाव संख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग हा सामना असणार आहे, हा टुर्नामेंट हे आयोजन असणार आहे कंपल्सरी चेसिंग. तर येणारे 18 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी धावणी संघाला.
धन्यवाद धन्यवाद. कीच मला वाटतं एज लागली होती बॅटची, परंतु थोडस खराब विकेट किपिंग म्हणावी लागेल. पहिला बॉल, 1 रन मिळते या चेंडू मागे. काय फटका, कडे कडे सीमारेषा पलीकडे चेंडू लॉंगअपच्या गल्लीमध्ये, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, चेंडू जाते सीमारेषे पार, कणकडे दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. तर साईनाथ स्ट्राईक ऑनला 2 खडे खडे षटकार खेळले, त्यानंतर लॉंग ऑफला खेळलेला फटका, 1 धाव मिळते. एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय तर 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. अजूनही 3 धावसंख्येची गरज. मला वाटतं पहिल्या षटकात हा सामना संपेल. काय बॅटिंग आहे, काय सुरुवात आहे म्हणावी लागेल धामणी संघाची. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, या वेळेला स्लो वन डिलिव्हरी, पुन्हा एकदा कडे कडे सीमारेच्या पलीकडे, लॉंग ऑफच्या डोका वरून, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा, चेंडू सीमारेषे पार. इथे विजयी फटका, विजय होते धामणी संघ. यस.
खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि हीच ती संधी असेल मोठे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाजाला धामणी संघाचे येणारे 3 षटक किती धावा स्कोर कार्डवर रंगवणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने पाहूया. पहिला बॉल नक्कीच पंच आमच्या बाजूने वळतात, दोन्ही हात हवेत कवायत करतात तर रातोरात सांगतात पहिला बॉल वाईट. रात्रीच्या आमच्या पंचाला त्रास देऊ नका विनंती असेल. वेशवी 11 उरण संघ खूप गार पडलाय, कवायत करायला लावू नका. पहिला बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धावेने इथं श्री गणेश होतोय धामणी संघाचं. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडस शॉर्ट पिच चेंडू हात घातलाय, ढकलला गेलाय, चेंडू जातोय डीपेक्सला कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स. मला वाटतं 1 बाउन्स असणार आहे सांगायचंय. नक्कीच षटकार आहे म्हणजे लॉफ्ट टॅग फ्लॅट सी मारायचे परा ब्रँडेड षटकार आहे ते. चला डीजे मास्टर आपल्याला एक सुवर्ण संधी. एक षटकार आलाय. नेक्स्ट बॉल या वेळेला गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूचे फेकी. षटकार खाल्यानंतर मात्र बरोबर रस्ता पकडलाय गोलंदाजाने. काय गोलंदाजी. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल थोडस खराब मला वाटतं, त्यानंतर एक षटकार. गुणलेखक आम्हाला सांगतात टोटली स्कोर कार्ड 7. या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू पुन्हा एकदा गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची पॅकी पुन्हा एकदा डॉट बॉल. एक षटकार जरी खाल्ला असेल त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तो जबरदस्त गेंदबाजी अब तक हम देख रहे हैं. गेंदबाज रोहित गेंद अपने हाथ में लेके इस बार सुधा जबरदस्त जोरदार अपील. और अंपायर कह रहे, अंपायर क्या कह रहे या हवे में उंगलियां और बैट्समैन तंबू की ओर बैक टू पामलियन. एक फर्स्ट विकेट हमें देखने मिल रहा है. इट्स अ वेरी इंपॉर्टेंट विकेट बैक टू पामलियन. पहली ओवर हम सोच रहे थे कि पहली ओवर थोड़ी इंपॉर्टेंट रहती है. पहली ओवर मेंटेन पावर पे की ओवर रहती है जिसमें बल्लेबाज को बड़ी शतक खेलने की जरूरत होती है. वहां पे हम देख रहे हैं कि एक विकेट पहला विकेट धामनी टीम की ओर से बैक टू पामिलियन. थोड़े से नाराज खुद के ऊपर रहेंगे बल्लेबाज. कोई बात नहीं, मैच में होता रहता, परंतु यह इंपॉर्टेंट ओवर है क्योंकि पहला ओवर जो है वो है मेंटेन पावर पे जहां पे 30 यार्ड के सर्कल में 9 प्लेयर्स रहेंगे. 2 प्लेयर्स जो रहेंगे वो 30 यार्ड सर्कल के बाहर रहेंगे. और चला तर सामनेकडे होते पुन्हा एकदा मराठीमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. पंच कोणती हरकत करत नाही. पंच ठाम खांब सारखे खडे खडे कोणत्याही हरकत करत नाही. म्हणजे हा डॉट बॉल असणार आहे. तर विनंती असेल आपण पाहतोय 5 चेंडूची फेकी झाले. या वेळेस सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पंच स्थिर आणि हा आणखीन एक डॉट बॉल. तर षटक क्रमांक पहिल्या समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय ते जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. चालू असलेला सामना आपण पाहतोय तर वेशवी 11 उरण वर्सेस धामणी. का बॅटल रंगते, जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. कोण आहे बॉलर? काय किती रन आहेत? तर
8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर. यावेळेला फुटा चेंडू बॅट घातले चेंडू खाली काळ कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल 2 क्षेत्रक चेंडू खाली परंतु चेंडू जाते सीमा रेषे पार कणकडे दणदणे चौकार. यस यस डीजे हलक्या आवाजात थोडस मत. या षटकाराच्या साहाय्याने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतो जाऊन पोहोचलाय 18. गुणलेखक सांगतात 18 धावा स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत धामणी संघाच्या. यावेळेला स्लो वन डिलिव्हरी एंडेज अप्पर एंडेज लागले असेल क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव रोखू शकत नाही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मे तू चल मी आलोच आणि हा गेलाय फलंदाज बाद झाला थोडस निराश असेल. यस डीजे तर सूचना आले सॉरी आयोजकांकडून. तर मागील मॅच मध्ये आम्ही पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कलोते संघाचा नामदेव आपणास विनंती असेल थोडंसं लेट पुकारलं आपल्याला परंतु आम्हाला सूचना आल्या आयोजकांकडून आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. तरी विनंती असेल कलोते संघ नामदेव आपण यायचं आहे मित्र. एक जबरदस्त गेम आपण खेळला तरी विनंती असेल कलोते संघाकडून नामदेव आपण यायचं आहे समोलचन कक्षाकडे सामन्याकडे वळतोय. टोटली स्कोर कार्ड मी पाहतोय षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडूची फेकी झाली. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो 19 धावा स्कोर कार्डवर. तर नक्की संजय सरांना विनंती असेल नामदेव इथे आलाय आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रदान करायचे.
मार्कवर गोलंदाज तिसरं षटक शेवटचं षटक घेऊन आले जीवन 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 पाहूया शेवटच्या षटकात काय करणार आहे जीव घेणार आहे की जीव देणार आहे पाहूया पहिला बॉल थोडस रनअप चुकताना पण सांगता डेड बॉल असणार आहे शेवटचे 6 चेंडू असणार आहे सायना स्ट्राईक ऑनला असणार आहे 29 धावा स्कोर कार्डवर पाहूया पहिला बॉल जीवन याचा नक्की थोडासा खराब चेंडू असेल पण आमच्या बाजूने वळत आहेत सांगतायत वाईट चेंडू असणारे एक अव्वांतर धाव मिळणार आणि विनंती असेल कोणताही दबाव आणण्याची गरज नाहीये काही प्रयत्न करण्याची गरज नाहीये कारण ते या आयोजनात जबरदस्त कडक असे पंच आहेत तर नक्कीच पंच सांगतात वाईट बॉल आहे पहिला बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय एक अव्वांतर धाव मिळणार टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 धावा स्कोर कार्ड पाहूया नेक्स्ट बॉल सुद्धा लाईन लेंथ सापडत नाहीये फ्रेश गोलंदाज असणार आहे आणखीन एक वाईट बॉल टोटली 31 धावा स्कोर कार्डवर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आपल्याला मिळतात अजूनही कोणत्याही डॉट चेंडूची सांगता होत नाहीये पाहूया पुन्हा एकदा एक्स बॉल या वेळेला सुद्धा खराब चेंडू पण आम्हाला सांगतात वाईट हॅट्रिक पूर्ण करते गोलंदाज 3 बोनच्या स्वरूपात अव्वांतर धावा वेश्वी 11 संघ नक्कीच पाहावं लागेल मित्रा शेवटचं षटक घेऊन आले ज्याला हाणमारीचं षटक आपण म्हणतोय रिव्ह्यू पंच कसला ओके वाईट साठी रिव्ह्यू तर थर्ड अंपायर आपण डिसिजन पाहायचं आहे थर्ड अंपायरला विनंती असेल की या थर्ड व्हाईट बॉल साठी आपण पाहायचं आहे की हा व्हाईट बॉल आहे की नाही तर नक्कीच मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतोय थोडस वेट करायचं आम्ही वॉच करतोय हॅलो तर नक्कीच रिव्ह्यू आम्ही पाहिलेला आहे तर थर्ड अंपायरचं डिसिजन आहे हा वाईट बॉल असणार आहे पण आपण सरळ आहेत आपण संयम आहेत आपलं डिसिजन कधीच चुकीचं नसणार आहे तर वाईट बॉल पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल या वेळेला एंडेज लागली असेल विकेट किपर पाहूया चेंडू खाली कोणती चूक होत नाही फलंदाज इथे बॅक टू पामिलियन नक्कीच सायना तंबूचा रस्ता पकडतो एक विकेट आपल्याला पाहायला मिळतं धामणी संघाचा आतापर्यंत चांगला स्कोर कार्ड आपण पाहतो षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 32 धावा स्कोर कार्डवर आहे अजूनही 5 चेंडू शिल्लक असे पहिल्या चेंडूची फेकी झाले 3 चेंडू वाईट फेकी केले गोलंदाजाने म्हणजे गोलंदाज जी पण 5 चेंडू शिल्लक यांनी बॅटर जाणार आहे तर मला वाटतं एक डावखुरा फलंदाज धामणी संघाकडून आपण फील्ड सजून घ्यायची आणखीन वेळ जाईल त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपली फील्ड मध्ये सजावट करायची टीम वैश्वी 11 संघ संजय सरांकडून सूचना आलेली आहे की वेळ वाया जाता कामा नये क्रिकेटला प्रत्येक मिनिटाला महत्व देण्यात यावं अशी आमची इच्छा सुद्धा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी आमची विनंती सुद्धा आहे तरी चला विनंती असेल टीम 11 वैश्वी संघ आपण क्षेत्ररक्षण मध्ये बदल करायचा आहे
आणि सामन्याला सुरुवात करायची. द नेक्स्ट बॉल न्यू बॅटर लेफ्ट हँड फलंदाज हा कडे कडे हा इन द एअर कागोनच्या डोक्याजवळ चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकड कॅचर जीत मॅच असं आव्हान मानत असताना इथं वेस्ट 11 संघ कमबॅक करत असताना यश डीजे आपल्यासाठी एक संधी. वेस्ट 11 संघ हा सुद्धा लेफ्टी आहे. विनंती असेल आपली फील्ड तशीच ठेवायची. आम्हाला सूचना आले संजय सर आमचे जबरदस्त सूचना घेतात आम्हाला देतात हे चांगलं असं सहकार्य आजच्या दिवसात सुद्धा. हा वेळ जाता कामा नये. प्रत्येक वेळेला प्रत्येक मिनिटाला महत्व असेल टुर्नामेंट मध्ये तर नक्कीच तेवढं चांगलं असं सहकार्य आयोजकांचं तसेच पाठीराख्यांचं या आयोजनात जेवढे सितारे आहेत तेवढे सगळ्यांचं नक्कीच मी आभार व्यक्त करतो. सामन्याकडे वतन बॅटर सायकॉनला रोहित असणारे एक डावखुरा फलंदाज व्हाव्या. नेक्स्ट बॉल आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडूची फिकी झाली असावी. नेक्स्ट बॉल जीवन याचा रोहित साठी पाहूया. यावेळेला घुटना टेकी खेळणे का प्रयास परंतु बॅटिंगची एज लागते महत्वाचं. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय ते जाऊन पोहोचलंय 33 धावा आतापर्यंत धामणी संघाच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूची फिकी झाली. शेवटचा षटक आहे हाणामारीचा षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकापर्यंत पोहोचस्तवर आपण पाहतोय 33 धावा लगावल्या स्कोर कार्डवर धामणी संघाने. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक असावे. नक्कीच विचार केला वेस्ट 11 संघाचा तर त्यांच्या समोर धावा ठेवायची असेल तर 40-45 धावा तरी ठेवाव्या लागतील धामणी संघाला. इथे नक्कीच खराब चेंडू असेल पण आमच्या बाजूने वळतात. ऑफ एसटीचा खूपच बाहेरून चेंडू हा जात असताना पण ते सांगतात तास व्हेरी चेंडू एक अव्वांतर धाव खात्यात ऍड होते. टोटली स्कोर कार्ड 1ने वाढते जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवर जीवन. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 वाईट बॉल फेकी केलेत. गोलंदाजी चांगली परंतु टॅप खराब पडतो. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. बॅकवर्ड यूज केले चेंडू ट्रॅव्हल येते 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडू उचलणार फेकणार. थ्रो चांगला 2 धावा रोखू शकत नाही. मला वाटतं 2 धावा मिळतात दुहेरी धावेने. स्कोर कार्ड हलतं ठेवत असताना धामणी संघाचे दोन्ही फलंदाज जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड 36 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असावे. गुंडलेकर आम्हाला सांगतात की 2 चेंडू शिल्लक आहेत. फर्स्ट इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक 36 धावा स्कोर कार्डवर. थोडंसं खराब प्रदर्शन म्हणावं लागेल. जीवन मित्र कमबॅक करावं लागेल. सामना जिंकायचा असेल धावा रोखाव्या लागतील. एंड एज लागली असेल अप्पर एंड एज तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपला 1 धाव रोखू शकत नाही. मात्र इथे पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एकेरी धावेने स्कोर कार्ड हलतं ठेवते धामणी संघ हरकत नाही. एकेरी धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढते जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग मधलं शेवटचा चेंडू असेल ते म्हणजे जीवन याचं. यावेळेला रोहित लेफ्ट हँड फलंदाज फील्ड मध्ये सजावट पुन्हा एकदा बदल. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग मधला 37 धावा स्कोर कार्डवर. पाहूया शेवटच्या चेंडूवर कोणती धाव येते. यावेळेला डबल फटका हा 2 वेळा बॅटीला चेंडू आदळलाय. नक्कीच वेगवान फटका म्हणावा लागेल रोहित याचा परंतु चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव रोखू शकत नाही. तिसरी धाव सुद्धा होऊ शकते. थोडस तू मी आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. मला वाटतं शेवटच्या चेंडूवर चौकार नाही तरी 3 धावा रोखू शकत नाही. 3 धावा नक्कीच मिळतात पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. पंच 3 धावा ना 3 धावा पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 40 धावा स्कोर कार्डवर. अजूनही विजयश्री खेचण्यास म्हणजे 41 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल विजयश्री खेचण्यासाठी.
विश्व 11 संघाला येणारे 3 षटक 31 ना 31 41 टी विन 41 तर येणारे 3 षटक आणि 41 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी विश्व 11 संघाला.